सुरुवातीची बातमी. मुंबई महानगर परिसरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी बोलणं सक्तीचं करण्यात आलंय. सरकारच्या निर्णयाविरोधात सदावर्तेंनी संपाची हाक दिली. 4 मे पासून संपावर जाण्याचा इशारा सदावर्ते आणि अमराठी रिक्षा चालकांनी दिलाय. पाहूया रिपोर्ट. एकीकडे सरकारनं रिक्षा टॅक्सी चालकांच्या परवान्यांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेतलाय आणि दुसरीकडे त्याला विरोध करणाऱ्या सदावर्तेंनी भाजप आमदार नरेंद्र मेहतांची भेट घेतल्यामुळे यावर सत्ताधारी आमदारांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित होऊ लागली आहे. कारण स्वतः भाजपचे आमदार नरेंद्र मेहता मराठी सक्तीच्या धोरणाबद्दल दोन्ही दगडावर पाय ठेवून भूमिका मांडतायत. माझं एकच मत आहे की अहो महाराष्ट्र आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुम्ही हेकेखोरपणे संपाचं हत्यार डायरेक्ट उपसताय हे पण योग्य नाही. मला निवेदन द्या, तुमचं काय मत आहे माझ्याशी चर्चा करा. मी तुम्हाला वेळ द्यायला तयार आहे. मी आवाहन करतो परिवहन मंत्री म्हणून, चर्चेला तर बसा. चर्चा न करता डायरेक्ट तुम्ही सांगाल की नाही आम्ही संपावर वगैरे जाऊ, ही मराठीची मुस्कटदाबी आहे आणि परिवहन मंत्री म्हणून ही मुस्कटदाबी मी सहन करणार नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी बोलावंच लागेल आणि मराठी समजावंच लागेल. बघा, मराठी यायला पाहिजे, परंतु तुम्ही जे सांगितलं की 1 मे पासून आला पाहिजे, तर मी काय विरोध करत नाही. परंतु हेही वस्तुस्थिती परिस्थिती आहे की ह्या रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात आहे. एखादा ह्या सगळ्यांना आपण थांबवलं तर काय शहर थांबणार नाही का, राज्य थांबणार नाही का, ह्याची आपण चिंता केली पाहिजे. फक्त भाजपच नाही तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्याच शिवसेनेतही याबद्दल दुमत आहे. कोणत्याही स्थितीमध्ये सरनाईक मराठी सक्तीवर ठाम आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले संजय निरुपम या धोरणाला विरोध करतायत. निरुपम यांनी लिहिलंय की महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयानं रिक्षा टॅक्सी चालकांच्या मनात भीती तयार झाली आहे. सरकारबद्दल त्यांच्या मनात नाराजी वाढतीये. मराठी न आल्यास परवाना नाकारणं हा त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. महाराष्ट्रात मराठीचा सन्मान झाला पाहिजे, मात्र सक्ती करणं अयोग्य आहे. वेळ पडली तर आम्ही या विरोधात रस्त्यावर उतरू. त्यामुळे या धोरणाबद्दल सरकारकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीच स्पष्टता देणं गरजेचं आहे. मात्र महाराष्ट्रात राहूनही मराठी बोलणार नाही अशी भूमिका काही अमराठी चालक घेत आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात 4 मे पासून 15 लाख रिक्षा टॅक्सी चालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय. म्हणजे एक वेळ आम्ही काम बंद करू, संपावर जाऊ, पण मराठी बोलणार नाही असाही याचा अर्थ होतो. मराठी सक्ती करत असाल तर आम्ही संप पुकारून शहरं ठप्प करू शकतो असाही गर्भित इशारा यातून दिला जात असल्याचं बोललं जात आहे. वकील सदावर्ते भाजपच्या मेहत्यांना भेटायला गेलेले असताना मनसैनिकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. हे पिऊन सुटलेले टार्गेट आहेत, यांची अवकात नाही कष्टकऱ्यांच्या विरुद्ध लढण्याची. हे 4 जण आहेत, इकडे बघा किती जण आहेत, ते 4 जण आहेत. अशा पिदाड्यांना मी घाबरत नाही. आणि ही जर राज ठाकरेची पिदाड्यांची शक्ती असेल तर राज ठाकरेची वैचारिक दिवाळखोरी झालेली आहे. सदावर्ते हा खोटा माणूस आहे. सदावर्ते हे सगळं करतो, त्याला पोलीस प्रोटेक्शन हवंय, संरक्षण हवं आहे आणि संरक्षणासाठी तो विविध मुद्द्यांना हात घालतो. आणि मला भीती आहे, मनसेकडनं भीती आहे, मला शिवसेनेकडनं भीती आहे, मला शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं भीती आहे. असं सरकारसमोर एक वातावरण तयार करतो आणि ते पोलीस प्रोटेक्शन त्याला मिळतं. खरं तर त्याचा हिसाब घेतला पाहिजे की याला एवढं पोलीस प्रोटेक्शन का दिलं गेले. सदावर्तेच्या बाबतीत एक दिवस येईल की सदावर्तेच्या बाबतीत महाराष्ट्र सैनिक योग्य तो निर्णय घेईलच. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी महाराष्ट्रात कधीच मराठीची गळचेपी होऊ देणार नसल्याचा वायदा सत्ताधाऱ्यांनी केलाय. त्यामुळे आम्ही संप करू, पण मराठी बोलणार किंवा शिकणार नाही अशी कोणी भूमिका घेत असेल तर सरकारनंही त्यावर ठाम राहायला हवं. अन्यथा हेच लोण सरकारी कार्यालय, रेल्वे आणि लोकलमध्येही पोहोचेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.